श्री स्वामी राजमाऊली, 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 श्री स्वामी राजमाऊली. नमस्कार, मी विक्रांत हटकर श्री स्वामी राजमाऊली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की मी आज कॅमेरासमोर कसा आलो आहे. दरवेळेस मी कॅमेराच्या पाठी किंवा एडिटिंगमध्ये माझी मदत असते काकांना, पण आज कारणच असं आहे की काका आपल्याकडे आले आहेत आणि नुकतेच आपल्या यूट्यूब चॅनलचे 500 भाग पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त आपण काकांशी पटकन काही गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या प्रवासाविषयी. नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर जाणून हे घ्यायचं आहे की आपले 500 भाग झालेले आहेत, जवळजवळ 2.3 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. तर या प्रवासाविषयी आम्हाला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे. खरं तर यूट्यूब करायचं माझ्या डोक्यातच नव्हतं. आधीपासून माझं काम लिखाणाचं, पुस्तकं वगैरे माझी काही आलेली आहेत स्वामींच्या कृपेने, आणि त्या पलीकडे जाऊन मी जर काय केलं असेल तर व्याख्यान असायचं. बरोबर. मुळात स्वभावच बडबडा असल्यामुळे आणि कोणतरी ऐकायला समोर असलं का बरं वाटायचं, आणि त्याची हळूहळू मला सवय लागली. आठवड्याला एखादं व्याख्यान असायचं. खूप छान वाटायचं. कधी आठवड्यातून 2 पण असायची. आणि मधल्या काळामध्ये कोविड आलं. बरोबर. आणि कोविड आल्यामुळे अशी परिस्थिती झाली की मला कुठेच कोणी काय बोलावणं वगैरे सगळंच बंद झालं. माझी व्याख्यानच पूर्णतः बंद होती. म्हणजे अर्थात कुठेच काही कार्यक्रमच होत नव्हते. आणि मग त्याला फ्रस्ट्रेशन जे म्हणतो ना, जीव असा खारबा व्हायचा, कारण बडबडा स्वभाव, आणि घरी बडबडून किती बडबडणार आणि ते लोकंसुद्धा किती ऐकणार. मग अशा वेळेला असा विचार झाला होता की काय करायचं. तेवढ्यात माझे काही लहान मित्र आहेत, म्हणजे लहान म्हणायचं एक 18, 19, 20 वर्षाचे वगैरे. तर त्यांनी मला सुचवलं यूट्यूब आपण करूया. अच्छा. तेव्हा यूट्यूबचे माझ्या डोक्यात यूट्यूबच्या बद्दल असं होतं की काहीतरी लहान मुलंच काहीतरी त्याच्यावरती करतायत, मस्ती मजा वगैरे मस्कऱ्या वगैरे. कारण त्याच्यामुळे यूट्यूबचा प्रँक वगैरे एवढंच काय ते मी व्हिडिओज बघितलेले आधी. पण यूट्यूबवरती स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल सुद्धा आपण माहिती देऊ शकतो हे मला त्यावेळेला कळलं. आणि तेव्हा असा विचार केला की आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यावरती. मग माझा पहिला एपिसोड जो होता गणपती बाप्पा आणि स्वामी महाराजांचं साम्य, ते त्या पोरांनीच शूट केलं. आणि मग त्यांनी मला ते सगळं व्यवस्थित हे समजावलं वगैरे, तू इथे उभास, मी शूट करतो, सगळं हे करतो वगैरे. आणि ते माझा तो पहिला एपिसोड गणपती बाप्पा आणि स्वामी महाराजांचं साम्य. आणि तेव्हा मला एक मोठा शोध लागला. भले कोविड जरी असलं तरी मी बडबडू शकतो, मी काहीतरी बोलू शकतो. आणि मला ऐकणारे आता जरी माझ्यासमोर कोणी नसले तरी तो कॅमेरा आहे, जे असं माध्यम आहे की शेकडो हजारो लोकांपर्यंत मी पोचू शकतो. जेवढा जास्ती मॉब आहे ना, तेवढा बोलायला जो हुरूप येतो आपल्याला, तो कॅमेरा समोर बोलायला काही प्रमाणामध्ये मी त्याला बाचकायचो. म्हणजे ती मला सवय नव्हती. माझं थोडं उलट आहे. म्हणजे लोकांना कसं होतं की जास्ती मॉब असला तर बोलायला ते जरा हे होतं. माझ्याकडे जास्ती मॉब असेल तर मला बोलायला हुरूप येतो. तुम्ही जास्त कम्फर्टेबल होतो. पण कॅमेरा असला का मला तेवढं नाही वाटत. पण ते पण आता हळूहळू नंतर माझं झालं. मला कुठेतरी मी अशी माझी स्वतःची समजूत घातली की भले आता फक्त एक कॅमेरा आणि 2 पोरं मला समोर दिसत आहेत, पण त्याच्यानंतर माझं हे ज्याला टेलिकास्ट होणार त्याला हजारो लोक मला बघणार आहेत, जे मला दिसत नाही. असं काहीतरी मनाची समजूत केली. आणि त्या पद्धतीने युट्यूबच्या तेव्हा पण मी तेवढं गंभीर घेतलेलं नव्हतं. म्हणजे ठीक आहे आपण हे करूया वगैरे. आणि तो तसा प्रवास माझा सुरू झाला यूट्यूबचा. ते बिचारे पोरं आठवड्यातून 2-2दा 3-3दा माझ्यासाठी ॲक्च्युली येत माझ्या घरी. स्वामी महाराजांच्या वरती आपण बोलत असताना महाराजांची आवडीनिवडी, महाराजांची उपासना कशी करावी किंवा काय पर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझं स्वतःचं डोकं चालवत नाही कुठेच. महाराजांच्या चरित्रामध्ये जे काय उल्लेख आहेत किंवा जे काय आहे त्याचाच संदर्भ घेऊन मी तो विषय मांडतो. बरोबर. पण मग तुम्हाला यूट्यूब वरती कसं करायचं अपलोड हे सगळं त्या मुलांनी दाखवलं तुम्हाला? शूटिंगही त्यांनी केलं, एडिटिंग त्यांनीच केलं का? एडिटिंग वगैरे तुमचं सुरुवातीला मी फक्त बसायचो बोलायचो. मला जेव्हा माहिती सुद्धा नव्हतं काय काय आपले ॲप्स असतात, बरोबर, काय काय आपले सॉफ्टवेअर असतात, मला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण नंतर हळूहळू ज्या वेळेला हे सगळे माझे एपिसोड्स येत राहिले
आणि माझ्या चॅनलनी जसं बाळसं धरलं म्हणतो ना आपण, लहान बाळ जे असतं त्यावेळी बरोबर. ते होतं तसं मला मी जरा त्याच्यामुळे आणखीन सिरियस झालो. अच्छा. सुरुवातीला मला एकच मला हे वाटायचं की चल मला बोलायला मिळतंय ना, बस. म्हणजे तुम्ही असं ठरवलं बहुतेक कुठेतरी की कोविडचा जो वेळ आहे त्यावेळेस आपण आपल्या चॅनलचे काही व्हिडिओज टाकू. पुढचा तसा मी काही विचार विचार केलेलाच केला नव्हता. पण ज्या वेळेला त्या चॅनलने बाळसं ज्याला धरलं तेव्हा मला असं वाटलं नाही आता हे आपल्याला पुढे घेऊन जायला हरकत नाही. अच्छा. आणि तो काळ नेमका आपला कोविडचा जो प्रभाव आहे तो कमी होत होता तेव्हा. बरोबर. आता हळूहळू ती पोरांचं सुद्धा ते कॉलेजेस वगैरे सुरू होणार होते. हो. आणि सगळंच काय होणार होतं. मग ते एक गोष्ट लक्षात आली का आता शूट करायला ती पोरं येतीलच असं नाही प्रत्येक वेळेला. मग त्यांच्यावरती अवलंबून राहू शकत. बरं, शूट केल्यानंतर हा जो एक प्रकार असतो एडिट, तो पण ॲक्च्युली आता ते लोक जमतील की नाही मला माहिती नाही. मिस्त्री आहेत चंद्रकांत मिस्त्री वगैरे, त्यांनी सगळ्यांनी याची मला मदत केलेली एडिटमध्ये पण. पण प्रत्येकाची कामं असतात. हो. आणि त्यात माझा एक फार जवळचा मित्र आहे, त्याचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. तो स्वामी समर्थ महाराज यांचे अक्कलकोटचे सगळे त्या दिवसाचे व्हिडिओ सगळे तिथून शूट होऊन त्याला येतात. अच्छा. आणि ते तो रोजच्या रोज टेलिकास्ट करतो. म्हणजे आजचं दर्शन आपल्याला आज मिळतं. त्या अमित सामंतने मला ॲक्च्युली टेक्निकली खूप मदत केली. अच्छा. म्हणजे जेव्हा आपण अपलोड करत असताना कुठचं ऑन ठेवायचं, कुठचं ऑफ करायचं, ते ऑन ॲक्च्युली केल्याने काय नुकसान होतं वगैरे, या सगळ्या गोष्टी मला तो स्वतःहून फोन लावून सांगायचा. त्याचा एक दिवशी मला फोन आला, अरे दादा म्हणे तू आतापर्यंत काय काय शिकलास यूट्यूबमधलं. म्हणलं मी बोलतो ना, म्हणलं मी तिथे मस्तपैकी समोर उभा राहतो आणि बोलतो. हा चॅनलवरती तू जर सगळं जर तुला जर ज्ञान मिळालं नाही तर तुझा चॅनल बंद होणार. अच्छा. तोपर्यंत चॅनलवर माझं प्रेम जडलेलं, चॅनलने सुद्धा बाळसं धरलेलं, सगळंच काय व्यवस्थित होत होतं. मग बंद होणार ही कल्पनाच सण होईना. बरोबर. आणि मग असा विचार केला की मग आपण पण शिकायला पाहिजे. मग काय शिकायचं तर एडिट शिकायचं. शूट तर मला काही प्रमाणात येत होतं. मग काही असं करत करत एडिट वगैरे सगळं नंतर मी शिकलो. म्हणजे एडिटिंग वगैरे सगळं तुम्ही शिकलात. सगळं मी स्वतःहून शिकलो. पण बघा प्रश्न माझा असा, युट्यूब चॅनल तुम्ही काढायचं ठरवलं त्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांचंच चॅनल काढावं असं डोक्यात का आलं? कारण मला माहिती आहे की तुम्ही सावरकर प्रेमी आहात, तुम्हाला इंटरनॅशनल न्यूज आवडतात किंवा तुम्हाला पॉलिटिक्सही आवडतं, विश्लेषण तुम्हाला करायला खूपसं आवडतं, तुम्हाला युनिक घड्याळं नाणी ह्या सगळं जमवायला तुम्हाला छंद आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना स्वामी महाराजांचाच विषय आपण यूट्यूबवरती मांडायचा असं तुम्हाला का वाटलं? विषय तशा माझ्या आवडीचे खूप आहेत. सावरकरांचा सुद्धा खूप छान विषय होता. सर्व ठीक होतं. पण माझा अगदी स्वामी समर्थ महाराजांनी सुरुवात करूया, कारण तो माझा अगदी काय म्हणतात जवळचा आणि एकदम लाडका विषय आहे तो स्वामी समर्थ महाराजांबद्दल. कसं होतं माहिती आहे का, एका विषयावरती एक चॅनल चालवणं हे तसं वाटतं तेवढं सोपं नाही. आपला किती जरी अभ्यास असला तरी 33 संदर्भ सगळे एकत्र गोळा करून, म्हणजे आज तुम्हाला एक व्हिडिओ ज्याला दिसतो त्याच्या पाठी एक व्हिडिओ तुम्हाला अर्धा तासाचा दिसतो. त्याच्या आधी माझा नाही म्हटलं तरी कधी कधी 8 तास 9 तास हे सगळे संदर्भ गोळा करण्यामध्ये असतं. कारण आपण एखादी गोष्ट लोकांच्या समोर जेव्हा आपण ठेवतो आपल्याला किती आठवत असेल, पण मी ज्यावेळेला हे करत असतो, ज्या ज्या पॉईंट्स काढत असतो त्या पॉईंट्सच्या पुढे मी हा संदर्भ कुठल्या पुस्तकाचा आहे अच्छा ते सुद्धा मी लिहितो. कारण मी आता ते प्रेझेंट करणार आहे. बरोबर. त्याच्या पाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर. पण आता सध्या तर तशी परिस्थिती नाही आहे, कारण सगळ्याच वन मॅन प्ले आहे. बरोबर. आणि त्या पलीकडे जाऊन शूट केल्याच्या नंतर सुद्धा 3-3.5 तास मला तिथे बसून आणि मग अपलोड सुद्धा मिस करतो. बघतात मात्र असंख्य लोक, त्याच्याबद्दल वादच नाही. असे काही म्हणजे फार पूर्वी मी असे जोक्स ऐकलेले आहेत, मीच प्रोड्यूस केलाय, मीच डायरेक्ट केलाय, मीच ऍक्टिंग केलंय आणि मीच बघतो, तशातला भाग नाही. स्वामी कृपेने असंख्य लोक बघतायत. आज आपले 26-26.5 हजार सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूज पण तेवढे मिळत आहेत आणि लोक बघतायत. हा आवडतोय चॅनल हा. आणि आपला हा जो चॅनल आहे स्वामी समर्थांच्या विषयामधला एक काहीतरी वेगळा चॅनल आहे. ह्याला धरून मी एक प्रश्न विचारतो. तुम्ही चॅनल सुरू केलात तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विजन काय होती? म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची माहिती द्यायची आहे, पण मग तुमच्या डोक्यात काहीतरी एक विजन झाले असेल की आपण अशा प्रकारची माहिती किंवा तुम्ही जे संशोधन केलेलं आहे ज्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत, ऑथेंटिकेटेड गोष्टी तुमच्याकडे आहेत किंवा त्याचे प्रूफ्स आहेत, तर अशी गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काय चाललेलं की आपण कशा प्रकारे चॅनलवरती एपिसोड करावेत? सुरुवातीला माझ्या डोक्यात असं होतं की जसं मी माझी सुरुवातच गणपती आणि स्वामी बापांचं साम्य वगैरे याच्यावरती केलं. मग स्वामी समर्थ महाराजांवरती वेगवेगळी माहिती वगैरे. काही वर्षांपूर्वी माझं एक अक्कलकोटवरती पुस्तक आलेलं, अक्कलकोटी काय पाहाल म्हणून.
5,000 प्रती अरे वा. या जेमतेम मला वाटतं 7 का 8 महिन्यामध्ये संपलेल्या. अच्छा. हां, पण आता त्याच्याबद्दल जर करायचं असेल तर आपल्याला ते व्हिडिओज काढावे त्या स्थानावरती जाऊन. मग त्या स्थानावरती पुन्हा भ्रमंती माझी झाली आणि मग अक्कलकोटचं केलं. पण सुरुवातीला आधी माझ्या डोक्यात एवढंच होतं, स्वामी समर्थ महाराजांची माहिती. जरी स्वामी विषय असला ना तरी त्या विषयाचे खूप पैलू आहेत. तर त्या पद्धतीने आता माझा विचार असा आहे की स्वामी महाराज अक्कलकोटच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जिथे जिथे त्यांची भ्रमंती होती, आजूबाजूला म्हटलं तरी ते लांब लांब आहेत, म्हणजे 70-70, 80-80 किलोमीटरवरती आहेत ते. बरोबर. तर तिथे सुद्धा भ्रमंती पुन्हा सुरू करणार आहे. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आता पुढे तुम्ही बाहेर पडून हो 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 बाकीचे जे अक्कलकोटच्या आजूबाजूची गावं जी आहेत जिथे स्वामी महाराज जाऊन आलेले आहेत किंवा त्यांचं वास्तव्य होतं, त्याही गोष्टी तुम्ही दाखवणार आहात. बरोबर बरोबर बरोबर. अच्छा. आता मला काका विचारायचं आहे की आपले 500 एपिसोड झालेत, जवळजवळ 26,500 सबस्क्रायबर झालेले आहेत आपले, व्ह्यूज पण आपल्याला खूप छान येत आहेत, कमेंट्स येत आहेत, प्रेक्षकांचं म्हणून एक प्रेम जडलेलं आहे चॅनलशी. तर या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला मदत कशी झाली कोणाशी, हे थोडंसं आम्हाला सांगाल याविषयी. चॅनलचं नाव काय ठेवायचं? बरोबर. माझ्या अंकाचं नाव होतं माय माऊली. माझ्या मनात आलं स्वामीराज माऊली, श्री स्वामीराज माऊली म्हणून व्हायचे. ते नाव पटकन त्याला मी सुचलं ते मी सांगितलं. चॅनलला लोगो पण पाहिजे आणि परत ते आपण नाव जे लिहितोय ते नाव सुद्धा एक सारखंच राहू दे कायम. हो. म्हणजे त्याचा फॉन्ट वगैरे. मग त्याला माझे मित्र चंद्रकांत मिस्त्री, तर हे डिझायनर आहेत, ग्राफिक डिझायनर. त्याने मला पहिलंच जे डिझाईन दिलं ते मला खूप आवडलं. अच्छा. आणि ते मी म्हटलं ते फायनल. मग ते नाव पण फायनल झालं, तो आपला लोगो पण नामचं तो पण फायनल झाला. मधल्या काळामध्ये तू भेटलास मला. हो. तू सुद्धा काही प्रमाणात एडिटिंग करत होतास. म्हणजे लोकांना ह्या चॅनलवरती व्हिडिओ ऐकायची सवय झाली. मग हळूहळू मग अशी परिस्थिती झाली ना का एखाद्या दिवशी व्हिडिओ आला नाही का त्यांचे मला फोन यायचे. एक फोन नाही, 10-10, 12-12 फोन यायचे सतत. बरोबर. मग मी ते सगळं स्वतःहून शिकलो. मग त्याचा तुम्ही काही क्लास वगैरे केलात की क्लास? आता हल्ली युट्यूब हेच इतकं छान माध्यम आहे ना, त्याच्यावरतीच आपण शिकू शकतो. म्हणजे तुम्ही टेक्निकल नॉलेज तुमचं जे आहे हे सगळं एडिटिंग आहे, शूटिंग आहे किंवा काही अजून इफेक्ट्स देणं आहे, सगळं युट्यूबवरती सगळं शिकलो. युट्यूबवरती खूप काही गोष्टी शिकलो मी. त्याच्यामध्ये हे पण याची शिकलो मी. कसं खूप असं एकदम छान एडिट करतो अशातला भाग नाही, पण आपलं काम चालतं. लोकांना शेवटी माहिती पाहिजे असते. माझा विषयच असा असतो की लोक आतुरतेने वाट बघतात. बरोबर. काका मला ह्यालाच एक अनुसरून एक प्रश्न विचारतो. जेव्हा तुम्ही एपिसोड शूट करता तेव्हा तुमचं एक वाक्य आहे की गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांना प्रेरित हा आपला चॅनल आहे, म्हणजे काय, ह्याचा अर्थ नक्की काय आहे? गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज प्रेरित आहे. ते म्हणजे जे आपला हा चॅनल आहे तो त्यांच्याच प्रेरणेने सुरू झालेला आहे. अच्छा. मी माझं कामच जे काय सुरुवातीचं जे काय स्वामी महाराजांनी माझ्याकडून करून घेतली, महाराजांचा आशीर्वाद तर निश्चितच होता, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. पण त्याला प्रेरणा जी होती ती माझे सद्गुरू स्वामीसुत महाराजांनी समजलं. त्यामुळे मी जे जे काय करतो ना ते त्याची प्रेरणा ती त्यांचीच असते. आणि म्हणूनच आपल्याकडे काय माहिती आहे का, ते स्वामीसुत महाराज प्रेरित हा आपला चॅनल आहे. माझं सगळं कार्य म्हणजे मी जे काय करतोय माझा श्वास सुद्धा त्यांच्याच प्रेरणेने येतोय. अरे वा. ते हे करत असताना नंतर मग अगदी पहिला चॅनल केल्या केल्या माझ्या मनात असं आलं की आपण स्वामीसुत महाराजांनी स्वामी महाराजांकडे मागितलेले पसायदान ते पसायदान आपण लावूया. आणि ते पहिल्या एपिसोड पासून ते माझं पसायदान लागलं. तुम्हाला अगदी पहिल्या एपिसोडलाच वाटलेलं की आपण पसायदान हे शेवटी प्रत्येक एपिसोडच्या ठेवूया? हो. कारण काय माहिती आहे का, कुठलंही काम असू दे, लिखाण असू दे, त्याच्यानंतर माझं व्याख्यान असू दे, त्या व्याख्यानात सुद्धा मी प्रत्येक वेळेला सांगतो मोबाईल वगैरे बंद ठेवा, कारण ही आपली एक उपासना आहे. उपासना शेवटी काय असते, परमेश्वराचं तुमचं आराध्य दैवताचं तुम्ही स्मरण करता. आपला चॅनल त्याच्यापेक्षा वेगळा नाहीये. आपण स्वामी महाराजांचं स्मरणाची करत असतो आणि ती उपासना, त्याची सांगता जी असते उपासनेची ती प्रसाद मागूनच करत असतो. बरोबर. तीच जी आर्जव आहे ते पसायदान आहे. बरोबर. पसायदान म्हणजे प्रसादाचं दान. ते म्हटलं जात नाही, ते मागितलं जातं, म्हणून पसायदान मागतो आपण. आणि गुरुदेव स्वामीसुत महाराजांनी स्वामी महाराजांकडे पसायदान जे मागितलेलं आहे ते आपण म्हणजे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी, अगदी आज मी तीपर्यंत, काल जो आपण एपिसोड जो आपला हे झाला तिथपर्यंत आपले ते सगळे एपिसोड जे आहेत त्याच्या सांगता जी होते ते आपली पसायदानात होते. बरोबर. आता हे जर काका जे पसायदान आहे तर अविनाश सातोसकरांनी म्हटलेलं आहे, काहीतरी तुम्हाला झालं असेल क्लिक की ह्यांना सांगावं म्हणून द्या किंवा रेकॉर्डिंग करून घ्या. माझा मित्र म्हणा किंवा माझा मोठा भाऊ म्हणा सुभाष अवसरे, तो गायक आहे. अच्छा. त्याच्या ओळखीचे अविनाश सातोसकर, त्याचे गुरुबंधू. अविनाशचा जो आवाज आहे ना तो मला खूप आवडला. बरोबर. बोलायचं नाही तर गायचं.
अविनाश दादाला मी फोन केला, त्याला म्हटलं अरे असं असं आहे आपलं. त्यांनी एका क्षणामध्ये कसलाही विचार न करता करूया ना आपण, कारण ती सुरुवातच होती ना. बरोबर. त्याची जी साथ आहे या चॅनलला ही अगदी आज भीतीपर्यंत आहे. कधी कधी असं असतं ना, मी जेमतेम अर्धा एक तास फार फार त्या एपिसोडला राहिलेला असतो आणि तेवढाच मला आठवतो. मग त्या वेळामध्ये अविनाशला जर मी फोन केला, कधी कधी मला त्यांनी अर्ध्या तासामध्ये, कधी कधी 5-10 मिनिटांमध्ये, कधी कधी प्रवासात असताना सुद्धा तिथल्या तिथे त्याच्या फोनवरती त्याकडे कुठला तरी एक ॲप आहे, त्याच्यावरती त्याला पूर्ण म्युझिक वगैरे देऊन अगदी रेडी करून माझ्याकडे 15-15 आणि 20-20 मिनिटांमध्ये टायटल्स आलेले आहेत. आणि त्या पद्धतीने आज हे सगळे जे टायटल ऐकतायत तुम्ही, अरे वा, ते जरी स्वामी सुतांचे अभंग असते, शब्द माझ्याकडे रेडी असले तरी त्याचं पूर्णतः म्हणजे स्वरबद्ध करणं हे अविनाशी त्या वेळेला पटापट करून दिलेलं अरे आहे. वा. कधीही मला असं मला सुचलं आणि आता वेळ कमी आहे म्हणून आता होणं शक्य नाही असं कधीच नाही. बरोबर. त्याच्यानंतर आमच्या डोक्यात असं आलं की स्वामी पाठाचे 31 अभंग, आता तू म्हणाला तसं, तर एका दिवसामध्ये 5-5, 6-6 अभंग त्यांनी रेकॉर्ड करून दिले. त्याच्यामध्ये कधी कधी असं व्हायचं ना की 6 आलेल्याच्या पैकी 3च्या चाली मला आवडायच्या नाहीत. अच्छा. त्या पुन्हा नव्याने रेकॉर्डिंग व्हायच्या. त्याला पूर्ण म्युझिक देणं पण त्याचंच काम, बरोबर, त्याला पूर्ण चाली देणं पण त्याचंच काम. त्याची स्तुती करतो अशातला भाग नाही. त्यांनी जी काही सेवा केलेली आहे, प्रत्येक वेळेला पूर्वीचे सुद्धा टायटल जेव्हा मी लावतो ना, त्याला मला ते पटकन आठवतं, हे टायटल बघ त्यांनी 5 मिनिटात मला आपलं करून दिलं. आता पुन्हा आपण एक स्वामी पाठ करतो, आपण स्वामी पाठ त्याच्याकडून केलेलं आहे. बरोबर. पण पाठाचं जसं आपलं हे असतं, तो हरिपाठाला कशी एक विशिष्ट चाल आहे, सलग त्या पद्धती विशिष्ट चालीने आता आपण स्वामीपाठ रेकॉर्डिंग करतोय. अरे वा. आणि ते सगळं तोच करतोय. अरे वा. त्याच्यामुळे अशी माणसं खूप खूप लाभली मला. आणि हेच पसायदान आहे किंवा हेच अभंग आहेत, पसायदान तर देशाविदेशात गेलेला आहे. हो हो हो. तिथल्या लोकांनी आपल्याकडनं स्पेशल ते मागून घेतलेलं आहे. अगदी आज पण सकाळी मला 4:30 वाजता एखादा फोन आला जर्मनीवरनं. आजचीच गोष्ट आहे, मला पूर्ण कल्पना आहे म्हणे, कारण मी सुद्धा इंडियन आहे, भारतातलाच आहे, त्यामुळे मी तुम्हाला अगदी कडक झोपेतून उठवतोय. तर मला ते पसायदानाचा ऑडिओ मला पाहिजे, कारण कुठलं वगैरे फ्रेश झालो. आणि पहिलं काम काय केलं असेल तर त्याला ऑडिओ पाठवलं. असे कितीतरी ठिकाणी आपल्याकडे लोक मागतातच, त्या पलीकडे जाऊन सुद्धा बाहेरची जे आहेत, म्हणजे अमेरिका म्हणू नका, इंग्लंड म्हणू नका, चायनाला सुद्धा, त्याच्यानंतर आपले काही कुटुंब जपानला आहेत, हे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत. बरोबर. आणि हे सगळे सबस्क्रायबर आहेत ना, तर त्या लोकांना ते पसायदान एवढं आवडतं. आणि ते लांब राहिल्यामुळे आपल्या समाजातली तिथे इतर जी माणसं असतात ती एकत्र येतात, सामूहिक उपासनाही करतात. त्याच्यामुळे ते सामुदायिक उपासना करतात म्हणा, घरी किंवा काय म्हणा, त्याला. आणि कितीतरी फॅमिलीज अशा पण आहेत बाहेरगावच्या आणि आपल्या इंडियामध्ये सुद्धा, की पसायदान ऐकून झोपतात. बरोबर. सर्व ठिकाणी पदार्थ. आता मला काही असे सुद्धा आलेले आहेत कॉमेंट्स की फक्त पसायदानावर. त्याच विषयाकडे येणार तो काका मी, की व्हिडिओ तुमचा येऊ देत, पसायदान आणि त्या पसायदानाविषयीची माहिती नक्की विश्लेषण काय असेल तो नक्की करणार आहे, लवकरात लवकर ते आपण करणार. ओके काका. आणि आपले युट्यूबच्या प्लेलिस्ट काय काय झाले असतील? अक्कलकोट झालेला आहे युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये आपलं अक्कलकोट आहे. अक्कलकोट सदरामध्ये आपण अक्कलकोटचं पूर्ण स्वामी महाराज कुठे कुठे होते त्या सगळ्या जागा, त्या जागा सुद्धा. त्याच्यानंतर अक्कलकोटचे जे कोण पूर्वी जे अक्कलकोटातच राहत होते त्यांच्यावरती महाराजांची कशा पद्धतीची कृपा झाल्या ते सुद्धा वेगवेगळे. म्हणजे अक्कलकोटचे जेवढे विषय आहेत ते आपण अक्कलकोटच्या याच्यावरती घेतले. त्याच्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी म्हणून आपण सेवेकरी केलेत. म्हणजे त्या काळात जे सुंदरामाई होत्या, सोळाप्पा होते, जे कोण स्वामी महाराजांकडे असायचे सेवेला, त्यांच्यावरती काही एपिसोड्स केले आहेत. आणि 31 अभंगाचाही केलेला आहे आपण. हो 31 अभंगांचा स्वामी पाठावरती पण आपण केलेला आहे. त्याच्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांचे फकीर. आता कसं झालंय, आता सुद्धा काल परवा मला एक कॉमेंट आलेली आहे की फकीर हा शब्द तुम्ही का? हा तो फकीर हा शब्द जरा थोडासा त्यांना चुकीचा वाटतो. फकीर हा शब्दाकडे आपण जे पाहतो ना, तेच मुळात आपला याची अप्रोचच आपला चुकीचा आहे. फकीर म्हणजे भिकारी नाही. फकीर म्हणजे काय, परमेश्वरावरती, त्याची भगवंतावरती एवढी श्रद्धा असते, तो उद्याचा विचार करत नाही, त्याला एकच कळत असतं, आता जर आपलं पोट भरलेलं आहे तर ते कोणी भरलंय. बरोबर. तसंच आपलं 5-10 मिनिटांनी 15 मिनिटांनी संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हा ते आपण फक्त त्याचं ध्यान करायचं, आपण आपलं कर्म करत राहायचं, बाकी आपण आपली काळजी करायची नाही.
एवढी श्रद्धा जेव्हा होते जडते त्याला फकीर म्हणतात. काका मला असं वाटतं या फकीर या शब्दाचा तुम्ही एपिसोड करावा. एपिसोड म्हणजे प्रेक्षकांचा काही आपल्याला comment आलेला आहे. फकीरावरती नाही, फकीरावरती अगदी सुरुवातीला जो आता मला कुठचा एपिसोड केला पण आठवत नाही, पहिलं ज्या वेळेला आपला एपिसोड होता रींचे फकीर म्हणून, त्याच्यामध्ये मी त्याचा अर्थ केले सांगितलेला आहे. करूया तो पण विषय करूया. बरोबर. आता तुम्ही आता जेव्हा म्हटलात त्याच्यात सुंदरामाईंचा तुम्ही उल्लेख केलात, तर तो माझा पर्सनली आवडता एक एपिसोड आहे, एक भाग केलेला आहात. कारण आतापर्यंत तुमच्या तोंडूनच आम्हाला कळलं की सुंदरामाई, नाहीतर आम्हाला आधी होतं की सुंदराबाई. आणि त्याचं असं होतं की काका आम्हाला नेहमी असं वाटायचं की बहुतेक या बाईनी स्वामी महाराजांना त्रास दिला असेल. बहुतेक म्हणजे आमची तेवढी लायकी नाही म्हणायची, पण बहुतेक असं असू शकेल. आणि त्या विषयालाच धरून तुम्ही सुंदरामाईंचं खरं रूप की स्वामींची काळजी कशा घ्यायच्या हे सगळं तुम्ही प्रेक्षकांसमोर आणलत. आणि तो एपिसोड आपला खूप छान चालला. त्याविषयी काही सांगा. फार पूर्वी एक साधारण मला असं वाटतं 15-20 वर्षापूर्वी सुंदराबाईंवरती मी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं हेडिंगच मी तसं दिलं होतं की ब्रह्ममुखी घास भरविणाऱ्या सुंदरामाई. जशी आई आपल्या एखाद्या लहान बाळाला घास भरवते, या भावनेने ती स्वामी महाराजांना जेव घालायची, वेळप्रसंगी दम मारायची. कधी कधी स्वामी महाराजांकडे ती डोळे वटारायचे आणि त्या वेळेला महाराज एखाद्या लहान मुलासारखे तिच्याकडे वागायचे. महाराज एखादा लहान मूल घाबरवत असं ते शांत राहायचे. तर तिचा अधिकार महाराजांच्या प्रती होता तो वेगळा होता. ती महाराजांची आई होती, कधी कधी ती महाराजांची मुलगी सुद्धा व्हायची. महाराजांनी सुद्धा तिचे भरपूर तुम्हाला सांगतो खरपूस समाचार घेतलेला वेळप्रसंगी. आणि हे सगळं एकंदरीत पाहता सुंदराबाईच नाही किंवा सुंदरामाईच नाही, इतर वेळेला सुद्धा जे कोण स्वामी महाराजांकडे सेवेकरी होते, सोळप्पा घ्या, शिवबाई घ्या आणि अक्कलकोटमध्ये इतर जेवढे कोण, त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला जर खरोखर उल्लेख करण्यासारखं जेवढं असेल तर आपले कानफाट्या, तर त्यांच्या जे जे काही गुण होते किंवा स्वभाव जे होते ते पराकोटीचे होते, एक्स्ट्रीम होते. सुंदराबाईंचा फक्त आतापर्यंत जे पूर्वपाराचे स्वामी महाराजांच्या मूळ चरित्रामध्ये सुद्धा त्यांची जी नोंद आहे ती खाष्ट म्हणून आहे. अच्छा. एरवड ठिकाणी ऍक्च्युली सुंदराबाई स्वामी महाराजांना जेव घालायची, मग महाराज अजिबात जेवायचे नाहीत, मग महाराजांना ती कधी कधी दम मारायची वगैरे, हे सगळे उल्लेख आहेत. पण तिचं जर समजा वर्णन करायला गेलं तर ती खाष्ट, लबाड, स्वार्थी वगैरे याच्यावरतीच फक्त हे झालेलं आहे. तुमच्या स्वतःची बुद्धी वापरून तुम्ही जेव्हा विचार करता की कसं काय शक्य आहे सुंदराबाईंसारखे इतके खाष्टबाई, प्रत्यक्ष परमेश्वर, त्याच स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये अशी सुद्धा नोंद आहे की महाराजांच्या नजरेला नजर भिडवणं सोपं नव्हतं. म्हणजे आपल्या वराड पांडेंनी लिहिलेलं आहे ना, त्यांनी असं लिहिलेलं आहे की कृपापण नेत्र दीप्ती सतेज. बरोबर. आता ज्या डोळ्यामध्ये कृपा असेल ते सतेज कसं दिसतील? सतेज म्हणजे सूर्याचं तेज. शक्य तरी आहे का ते? पण हे गुण महाराजांमध्ये होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं विचार येतो की एवढं महाराज ऍक्च्युली असे इतके तेजपुंज, महाराजांच्या डोळ्यामध्ये सतेज होतं, सूर्याचं तेज होतं वगैरे. मग अशा वेळेला सुंदराबाई तिथे कशा काय अशा वागल्या आणि मग त्यांना स्वार्थी म्हटलं गेल्या म्हणून आपण आपलं ती जरी ओढतो, पण आपण कधी स्वतःची बुद्धी वापरत नाही. बरोबर. पण जर आपण स्वतःची बुद्धी वापरून जर विचार केला तर एक गोष्ट निश्चितच आपल्या लक्षात येईल, ही सगळी पात्र अशक्य कोटीतील आहे. बरोबर. त्यांचे सर्वांचे गुण पराकोटीचे. स्वार्थ आज आपण ठरवून केला तरी आपण तेवढा करू शकत नाही, लोभ तेवढा करू शकला तरी आपण नाही करू शकत. सुंदराबाईंसारखा लोभ, सुंदराबाईंसारखं स्वामींवरचं प्रेम, सुंदराबाईंसारखा खाष्टपणा हा आपण नाही करू शकत. चोळप्पांसारखं स्वामींवरचं प्रेम नाही करू शकत. कानफड्यासारखं एकनिष्ठपणा, म्हणजे स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं, इतर कुठल्याही दैवताचं नाव घेतलं का तो पिसाळायचा, अक्षरशः पिसाळायचा. म्हणूनच प्रत्येक पात्र महाराजांच्या आजूबाजूला जे कोणी सेवेला होतं, हे माझं स्वतःची अशी संकल्पना आहे, माझा स्वतःचा विचार आहे की ते महाराजांनी स्वतः निर्माण केलेली पात्र होती. ते आपल्याला दिसायला दिसलं की सुंदराबाई सोलापूरवरून आली, पण स्वामी महाराजांच्या प्रेरणेने तिथे आली होती ती. आणि ही सगळी पात्र आजूबाजूला महाराजांनी निर्माण करून ठेवलेली, ते एकमेव कारण एवढंच होतं का आपल्याला त्याच्यापासून काहीतरी बोध मिळावा. बरोबर. तर हे सगळे जी पात्र जी आहे, आणि म्हणूनच मी सुंदराबाईंना सुंदरामाई म्हणतो नेहमी, कारण त्या स्वामी महाराजांची आई होत्या. स्वामी महाराजांची जी काय त्यांनी सेवा केलेली आहे
विचार सुद्धा करू शकत म्हणजे नाही. काका आम्हाला कल्पना येते की तुम्हाला जर एखादा एपिसोड करायचा असेल, जसं तुमच्या मनात असलं की आपण सुंदरामाईंबद्दल काहीतरी आपण एपिसोड करूया आणि जे आहे परिस्थिती सगळ्यांना सांगूया, तर तो एपिसोड करताना तुम्हाला तो संदर्भ काढणं ग्रंथांमधून, पुस्तकांमधून किंवा त्यावेळेच्या नोंदींमधून त्याला कन्सोलिडेट करून तुमचा अभ्यास करून लोकांपर्यंत पोहोचवायला म्हणतात 8-9 तास और 10 तास किंवा जे काही दिवस लागतात, ह्या सगळं आम्ही समजू शकतो की त्याच्यामध्ये किती मेहनत असते. ते आवडतं मला, पण त्याच्यामध्ये वेळ त्याची होतोच. आता ह्या सगळ्या गोष्टी आज नाही आहेत, कितीतरी वर्षापासूनच्या आहेत. फक्त कसं असतं, आपण लिहितोय जे प्रकाशित होणार आहे, आपण बोलतोय जे प्रकाशित होणार आहे, पण ते आपण जर लोकांसमोर ठेवणार असो ऑथेंटिक तर सगळं डिटेल असावं व्यवस्थित. आणि मग कधी कधी अशी सुद्धा असण्याची शक्यता आहे ना. आपल्याला येतात का काही कमेंट किंवा काही मेसेज किंवा काही फोन येतात की ह्याचा कुठे संदर्भ आहे ते सांगा. हो, आपण ते सांगतो ताबडतोब सांगतो. आणि उलट ते आवडतं मला. तेवढा इंटरेस्ट घेऊन जर लोक जर समजा पाहत असतील आपण जे काय काम करतोय, आणि अभ्यासू वृत्तीने जर लोक जर पाहत असतील, तर त्याच्यासारखं हे नाही ना. म्हणजे आपण एखादी गोष्ट नुसतं बोलतो आणि लोक ऐकतायत विश्वास ठेवून. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो सुद्धा, मला ऐकण्याच्या आधी तुम्ही स्वामी महाराजांची मूळ चरित्र जी सहज उपलब्ध आहेत, बरोबर, ती आधी वाचा. ती वाचल्यावरती तुम्हाला एक स्वामी समर्थ हे कॅरेक्टर समोर उभं राहिलं ना, मग तुम्ही कोणालाही ऐका. बरोबर. आणि एखादी गोष्ट खटकली तर त्यांना विचारा. काय विचारायचा म्हणजे आपला अधिकार आहे तो. बरोबर. म्हणजे काका की एखादा जर एपिसोड आला नाही रविवारी किंवा गुरुवारी जर नाही आला, तर मीच तुम्हाला पहिला फोन करतो की 9 वाजलेत अजून आपला एपिसोड का नाही आलाय. तर पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती समजून घेणंही गरजेचं आहे की याच्या पाठी काय असू शकतं. आता एपिसोड मध्ये गॅप हा विषय आला किंवा मग त्यातला जो वेळ आहे ह्याच्यावरूनच तुम्हाला विचारतो की या 500 एपिसोड मध्ये जवळजवळ 4 वर्ष काका झाली ना आपली चॅनलची. आपला मे महिन्यामध्ये सुरू झाला 2020ला. 2020ला मे ला चालू झाला. 4.5 वर्ष. 4.5 वर्ष आणि 500 भाग. 500 भाग. तर ह्याच्यामुळे तुमची 2 मोठी आजारपणं निघाली. त्यावेळेस आपले काही व्हिडिओज येत नव्हते किंवा लोकांना माहिती नव्हतं. जे आम्ही जवळचे लोक आहोत त्यांनाच माहिती होतं की तुम्हाला आजारी आहात आणि तुमच्या जागी आम्ही कोणाला दुसऱ्याला उभंच करू शकत नव्हतो. नाही, ते कसं असतं, आजारपण असं मी त्याला म्हणणार नाही. त्याच्यामध्ये आजारपण नसतं तर कुठेतरी मी बाहेरगावी सुद्धा जाण्याची शक्यता होती. पण त्या दरम्यानचा एक खरोखर खूप छान अनुभव, खूप छान. तुला सुद्धा तो कल्पना आहे. एकदा 40 दिवस मी काही अजिबात केलंच नाही. एकही एपिसोड आला. त्याच्यानंतर सुद्धा जवळजवळ 5-7 दिवस मी आराम करून नंतर मग ऍक्च्युली हे झालं केलं. म्हणजे साधारण 50 दिवस आपला एकही एपिसोड आलेला नाही. आणि त्याच्यानंतर अलीकडे आता मे मध्ये त्याला एक गोष्ट लक्षात आली माझ्या, मी ह्याच्या अगोदर एखादा एपिसोड आला नाही का आपलं रेटिंग पटकन उतरायचं. आणि अशा वेळेला जेव्हा 40-50 दिवस जवळजवळ एका एपिसोड येत नव्हता, म्हणजे तो चॅनल बंद झाला तर जमा होतात. आणि अशा वेळेला मी कुठेतरी मला एक खात्री होती की आता आपला चॅनल सगळा एकदम साफ बुडालेला आहे. कारण कुठेतरी एवढी मेहनत केल्याच्या नंतर अगदी सगळंच पाण्यात गेलेलं याची पूर्ण खात्री होती. आणि हे सगळं असताना एक दिवशी तुझा फोन आला. खात्री होती, कल्पना होती की आपल्या चॅनलचं स्टॅटिस्टिक्स एकदम खाली गेले असेल. पण तुझ्या आग्रहास्तव आणि सगळ्या याच्यावरती तुम्हाला सांगितलंच काय नेमकं काय परिस्थिती आहे. तुम्ही आधी पहा, नंतर 5 मिनिटात मी तुम्हाला फोन ऍक्च्युली करतो. जेव्हा मी बघितलं तेव्हा माझाच विश्वास माझ्यावरती येऊ ना. पण तेव्हा मी जेव्हा उघडलं ना तेव्हा मला दिसलं की आपण व्हिडिओ टाकत असताना ज्या पद्धतीचं रेटिंग होतं त्याच्यापैकी हाय रेटिंग मला वाटलं. बरोबर. त्याच्यापेक्षा सर्वात जास्त सबस्क्रायबर आपल्याला त्याच पिरियडमध्ये आले आणि सर्वात जास्त रेटिंग. आणि जेव्हा मी फोन घ्यायला सुरुवात केली ना तेव्हा खूप मला अर्थात मी प्रत्येकाने याची काळजीपोटी विचारलं सुद्धा, काका कसं असतं म्हणजे आठवडाभरामध्ये तुमचे 2 व्हिडिओज येतात ना, ते आम्ही आमच्या कामातून वेळ काढून पाहतो. आणि एवढी आम्हाला सवय झालेली, आठवड्यातून 2दा तरी तुमच्या श्री स्वामीराज माऊली ह्या चॅनलला व्हिजिट करायची. आणि ज्याला आम्ही व्हिजिट करायचो आम्हाला ज्याला समजायचं की ह्या आठवड्यामध्ये व्हिडिओ आलेलेच नाहीये. बरोबर. मग तेव्हा आम्ही तुमचे जुने व्हिडिओज पाहायचो जे पाहायला आम्हाला त्याच्या आधी वेळ मिळायचा नाही. आणि त्याच्या आम्हाला एवढं तंतोतंत सवय झाली का आमचं झोपणं सुद्धा अर्धा तास उशिरा झालं. आम्ही ज्याला सुट्टी असेल शनिवार रविवार वगैरे काय असा त्या दिवशी आम्ही दिवसातून 3-3 व्हिडिओ तुमचे पाहत होतो. बरोबर. आणि असं करून ना ते त्या काळामध्ये म्हणजे ज्याला आपण व्हिडिओ टाकतो त्याला आठवड्यातून 2दाच बघायचे. ज्या टाकत नव्हतो त्याला जुने सगळे व्हिडिओ न बघितलेले लोकांनी आठवड्याला 4-4, 5-5 वेळा त्याचे पाहिले. आणि त्याच्यामध्ये रेटिंग, आणि ही सगळी कृपा आहे. हे सगळं त्यांचं प्रेम, महाराजांची कृपा. तुम्हाला जेव्हा कळलं की बाबा आपला चॅनल हा सर्वात जास्त
पाहायला गेलाय पाहायला त्यावेळेस त्या गेलं पाहायला सुमारास, गेलं हो. मग परत त्यामुळे एक उत्साह होतो उत्साह झाला की बरोबर. नाही आता आपण परत चालू केलं प्रश्न पाहिजे. आहे प्रश्न आणि मग तुम्ही त्या जोमाने परत सुरू होय केलं होय असेल. होय होय होय. मग काका आता मला एक सांगा की मला कमेंटही येतात, फोनही येतात, व्हॉट्सॲपही येतात. तुम्हाला कधी असं होत नाही का की आता जसं आमच्यासारखे जे प्रेक्षक आहेत की तुम्ही स्वामींविषयी माहिती सांगताय, अभ्यास पूर्ण सांगताय, तर तुम्ही आमच्यासाठी स्पेशल असतात किंवा मग आमचं एक नातं तुमच्याशी जोडलेलं असतं तुम्हाला स्क्रीनवरती पाहून. मग तुम्हाला काका माझा ही अडचण आहे किंवा मला काही सांगा काय करू. अशी येतात ना फोन, खूप येतात. आपण जिथे आहोत त्याचं भान असायला पाहिजे ना आपल्याला, हम्म, ते सर्वात महत्वाचं आहे. हम्म, जेव्हा आपण तिथे जे कॅमेरा समोर महाराजांचं जेव्हा वर्णन करतो हम्म, आणि जेव्हा तिथेच जर मी सांगितलं असेल की महाराजांनी सांगितलं हम पंतोजी पण नाही करते, हम्म. आणि उद्या तेच जर मी समजा केलं, अडचणीत जे लोक असतील अडचणीच्या वेळेला की हे तुम्हाला बघा, श्रद्धेने फोन करतायत ते. कुठचाही अडचणीतला माणूस जेव्हा मला फोन करतो म्हणा किंवा जेव्हा तो इतरांना कोणालाही फोन करतो म्हणा, त्यांना माझं एकच सांगणं असतं हम्म, की तुम्ही जर महाराजांना तुमचं आराध्य दैवत मानलेलं असेल, हम्म, तुमचा महाराजांना पूर्ण श्रद्धा असेल आणि तेवढंच प्रेम पण असेल, हम्म, तर महाराजांना जसं तुम्ही आईकडे आजपर्यंत कोणाची मध्यस्थी केली नाही, हम्म. कारण आईला माहिती आहे तुम्हाला काय देणं चांगलं आहे, काय वाईट आहे, काय तुम्हाला पोषक आणि काय नाही आहे ते. मग अशा वेळेला ती कधी देते, कधी देत नाहीये. मग ती आई जर आपली एखादी गोष्ट आपल्याला देत नाही आपल्या चांगल्यासाठी, हम्म, हम्म. आणि ते आपल्याला जाणवतात कधी, जेव्हा आपण विचार करतो की स्वामी आपल्या आईच्या जागी आहे. बरोबर. मग अशा वेळेला कुठे पिळगावकर किंवा इतर कोणाला कोणी विचारणार नाही. म्हणजे महाराजांवरती फक्त श्रद्धा, आणि जोपर्यंत महाराजांकडून मागितलेलं सगळं मिळतंय हम्म, तोपर्यंत महाराज आपल्या बरोबर आहे, हे समजणंच मुळात चूक आहे. एखादी गोष्ट अशक्य जर आहे ती जर महाराजांनी शक्य केली हम्म. तरच तिथे तुम्ही डोकं टेकणार का? बरोबर. एवढं आराध्य दैवत आपल्याला मिळालेलं असतं, कुठेतरी आपलं नशीब असतं की परमेश्वराचं हे स्वामी समर्थ म्हणून हे जे स्वरूप आहे हम्म, हे खरोखर इतकं तुम्हाला सांगतो जाजवंत स्वरूप आहे. हम्म, त्या स्वरूपासारखं दैवत जे आपल्याला लाभतं हम्म, आणि आपण जे वेड्यासारखे वागतो, त्याच्यावरती एक माझा व्हिडिओ आहे. हम्म. स्वामीसारखं आपल्या दैवत लाभलं खरं, पण आपण मात्र कपाळ करंटे खरोखर. म्हणजे त्यावेळेला असा विचार करतो आपण, अरे काय. मग अशी लोकांचा मला फोन आल्यावर मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, हम्म, तुम्ही कोणाला मध्यस्थी आणू नका, महाराजांकडेच मागा तुम्ही, हम्म. 100% तुम्हाला मिळेल. आणि मिळेल ते असं मिळेल ना का तुम्हाला ते समजत सुद्धा नाही बरोबर. की ते आपल्याला अगदी सहज मिळतं ते. हो. म्हणजे काका तुम्ही असं म्हणणं आहे तुमचं की तुमची ती आई आहे आणि तिच्याकडे हात पसरून तुम्ही मागा. हात पसून मागा, हट्ट करून मागा, जसं तुम्हाला मागायचे आहे तसं. आणि नाही मिळालं तर तिचा पदर पकडून राहा, बरोबर. आज ना उद्या देणारच आहे ती. स्वामीला स्वामी आई सुद्धा कितीतरी लोक म्हणतात. काका अजून एक विचारायचं आहे की आता हे आपले 500 एपिसोड झालेत, 500 भाग आपले जे झालेत, त्यात तुमचा आवडता कुठला एपिसोड की तुम्हाला असं वाटतं की हा एपिसोड काही खास होता किंवा खूप छान झालेला आहे? माझे आवडते एपिसोड्स कितीतरी आहेत. म्हणजे ज्यावेळेला मी बोलत असताना मला कुठेतरी जाणवत असतं की हा विषय महाराजांबद्दल कोणीच आतापर्यंत छेडलेलाच नाहीये. हम्म, कितीतरी अशी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एक स्वामी महाराजांची आवडीनिवडी, हम्म, स्वामी महाराजांचा आवडता बेसन लाडू, स्वामी महाराजांचं आवडतं हिना अत्तर, हम्म. असे कितीतरी असे मला सुचलेले जे विषय आहेत ना, ते त्यातल्या त्यात माझे आवडते विषय आहेत. अच्छा. स्वामी जयंतीपासून ते स्वामी पुण्यतिथी हे जे 20-21 दिवस असतात, त्या 20-21 दिवसामध्ये मला 13 का 14 याच विषयावरती या आणि बोला आमच्याकडे अशी व्याख्यान आली होती. अरे वा. आणि फक्त मुंबईतले नाही, आजूबाजूला सुद्धा. हम्म, हम्म. तर तिथे जाऊन मी ह्या विषयावरती बोललो, लोकांना ते आवडलं, काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. म्हणजे महाराजांच्या चरित्राबद्दल, हम्म, महाराजांच्या स्थानाबद्दल, हम्म. महाराजांच्या सेवेकऱ्यांच्या बद्दल हे सगळं आपण करतोच आहे. बरोबर. मग काका पुढची आपली वाटचाल कशी राहील? जसं तुम्ही म्हणाला होतात की स्वामीसुतांचे काही अभंग येणार आहेत किंवा अन्नत महाराजांचे काही गोष्टी येणार आहेत. हो, आता काय झालं, आता स्वामी आणि स्वामी महाराजांच्या सेवेकरीमध्ये आपण जास्ती भर आपला, अर्थात आमचे सद्गुरू असल्यामुळे स्वामी सुतांना आतापर्यंत आपण केला, ते स्वामी सुतांचे चालूच राहील. हम्म, पण स्वामी सुतांच्या अभंगांच्या बरोबरीने आनंदनाथ महाराज म्हणून महाराजांच्या जवळचे होते फार, बरोबर, वेंगुर्ल्याचे. वेंगुर्ल्याचे. त्यांचे कितीतरी अभंग आहेत, खूप अभंग आहेत त्यांचे. त्याच्यानंतर आता परवाच्या दिवशी आपण एक एपिसोड जो काय केला चरणदास स्वामी म्हणून, हम्म, त्यांच्या सुद्धा काही रचना आहेत, अभंग आहेत काही. हम्म, आता आपण स्वामी सुतांच्या अभंगांच्या बरोबरीने हम्म. आपण आनंदनाथांचे अभंग घेतोय. अरे वा. त्याच्यानंतर चरणदास स्वामींचे सुद्धा घेतो. त्यातले काही स्वामी कृपांकित घराणी आहेत,
ह्याच्यावरच एक तुम्हाला विचारतात की जसं तुम्हाला कळतं की महाराजांची टोपी यांच्याकडे आहे किंवा महाराजांच्या काही प्रासादिक वस्तू कोणाकोणाकडे आहेत, तर तुम्ही पुढचा मागचा विचार न करता तिथे तुम्ही जाऊन पोचता. मग ही सगळी ताकद आहे किंवा म्हणतो ना एक तुमच्या अंगात काहीतरी संचार तसं आम्हाला वाटतं नाही की ताकद काहीतरी नाही, काहीतरी होतं ओढ ओढ की म्हणतो तुम्हाला आपण म्हणतो त्याला. एक ती वीज चमकते अंगामध्ये नाही, आणि नाही. की तुम्ही तिथे पळतात नाही, नाही, लागली कसं असतं? कोण आहे कोण बरोबर नाहीये लागलीच तुम्ही तिथे निघालात. कसं असतं, एखादी इन्फॉर्मेशन जी आपल्याला माहिती नाही ती मिळते. हम्म. जशी आपले प्रेक्षक आहेत, जी एखादी गोष्ट माहिती नसलेली स्वामी महाराजांच्या बद्दल आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, हम्म. म्हणून ते आतुरतेने ते स्वामीराज माऊली हा चॅनल व्हिजिट करतात. बरोबर बरोबर. भले त्यांना त्यावेळेला काही व्हिडिओ न आलेला दिसला, हम्म. जे आजारपणाच्या वेळेला घडलं, त्याला ते ताबडतोब जुने व्हिडिओ तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच आतुरतेने पाहतात. तर हा सगळा जो विषय आहे ना, ही सगळी ओढ असते. अगदी तसंच मला सुद्धा एखादं मला इन्फॉर्मेशन ज्याला मिळते हम्म. तर त्याच्यामध्ये ताकद वगैरे नाही, ओढ असते. हम्म. कुठेतरी आपल्याला ही म्हणजे जे स्वामी महाराजांच्या बद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची ओढ असते म्हणा. हम्म. जशी त्यांना ओढ असते आपल्या जी काही वेगवेगळी नवीन व्हिडिओज येत आहेत, बरोबर. लोक कितीतरी व्हिडिओज बघतात, मला अजून सबस्क्राईब नाही केलं. सबस्क्राईब नाही करत. पण ह्या निमित्ताने एकच तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर व्हिडिओज बघताय, तुम्हाला व्हिडिओ आवडतायत, तर तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा. आणि त्याचपर्यंत तुमचे जे कोण ओळखीचे स्वामी भक्त आहे की ज्यांना या आपले व्हिडिओज आवडण्याची शक्यता आहे, तर त्यांना सुद्धा त्याची लिंक पाठवा आणि त्यांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करा म्हणून. कारण सबस्क्रिप्शन जेवढं वाढणं जे असतं ना, आम्हाला एक हुरूप येतो आणि तीच ताकद मिळते. म्हणजे काका की आम्हाला हे नक्की कळलंय की तुम्हाला स्वामी महाराजांविषयी एखादा जरी क्ल्यू मिळाला, क्ल्यू म्हणजे एखादं आडनाव, एखादं बिल्डिंग किंवा एखादी वस्तू ही कळली की लागलेच तुम्ही तिथे जाऊन तिथे पोचतात. पोचतो. मग ती व्यक्ती तिथे असेल नसेल, ते घराणं तिकडे असेल नसेल, ती बिल्डिंग तिथे आहे, ती जागा तुम्हाला ती की या आजूबाजूला काहीतरी आहे, पण महाराज तुम्हाला एवढा सपोर्ट करतात किंवा एक तुम्हाला म्हणतो ना की महाराजांकडनं एक प्रेरणा येते आणि तुम्हाला काहीतरी त्या गोष्टी बरोबर तुम्हाला सापडतात. तुम्ही त्याचं पूर्ण विश्लेषण घेता आणि आपल्याला युट्यूबवरती सांगता. कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टीवरती कधी कधी आपल्याला आत्मविश्वास येतो. आपण एवढे एपिसोड्स केल्या, तर याच्या पुढे सुद्धा आपण आणखीन एपिसोड्स करायचे. त्याला महाराज तो आपला आत्मविश्वास आहे तो तोडण्यासाठी कधी कधी अशा गोष्टी घडतात की आपण एका ठिकाणी जातो, ती माणसंच नाही भेटत, त्यांना ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो, कितीतरी वेळा करून आपण ट्रेस होऊ शकत नाही ती माणसं. आपण हैराण होतो, कितीतरी लोकांना विचारतो सुद्धा, कुठूनही आपल्याला त्याची काही नोंद मिळत नाही. आणि जेव्हा आपण हात टेकतो, महाराज आता हे तुम्हीच बघा काही, आणि त्याला आपल्याला सहज सगळे त्याचे लिंक्स मिळत जातात. बरोबर. असं कितीतरी वेळा माझ्याबद्दल घडलेलं आहे. तेव्हा नेमका महाराज याची दाखवून देत असतात की इतकी खात्री आणि इतका आत्मविश्वास बाळगू नकोस, तिथे कुठेतरी तू हलतोयस, हात टेकल्या क्षणी आपली ती कामं होतात. हात टेकणं म्हणा म्हणजे सरेंडर होणं. आणि मग जे आपण विचार करतो जाऊ द्या, आता तुम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा द्या, तेव्हा महाराज पटकन देतात. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या गुरुदेवांच्या प्रेरणेने आणि खुद्द स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादानेच घडत असतात. हा जो चॅनलला आज एवढे जे काही आपले सबस्क्रायबर झाले, 25 बघायला गेलं तर असं खूप काही मी बाजी मारली असं नाही 4 वर्षामध्ये. पण हा निश्चित एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन की माझ्याकडे असलेले सगळे सबस्क्रायबर हे स्वामी भक्त आहेत. बरोबर. काहीतरी पेळगावकर करतोय आणि त्याला काहीतरी आपण प्रोत्साहन देण्यासाठी उगाच आपलं सबस्क्राईब करून ठेवलेले नाही आहेत. प्रत्येक जण जेवढे सबस्क्रायबर आहेत त्याचे 80% लोक आपले व्हिडिओज बघतात. 20% वेळ नसेल तर ते नंतर बघणार, डाउनलोड करून पाहतात. पण काही जे काय असेल ते. पण ऍक्च्युअली लोकांचं कसं आहे की लोकांचं ह्या चॅनलवरती प्रेम जडलेलं आहे. हो बरोबर. 500 आपले एपिसोड झाले, 500 एपिसोड सुद्धा झाले. तर ठीक आहे, मग आता जे काय जे झालेलं असंच प्रेम, असाच आशीर्वाद राहू द्या, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमचं प्रेम आहे आणि तुमची जी काय साथ आहे ही कायम मिळू द्या. प्रत्येक एपिसोड जो आहे आपला ती एक उपासना आहे. बरोबर. अगदी उपासना आहे. कधी चुकून माकून जर आपला एखादा एपिसोड आला नाही तर लोकांना उपासना चुकल्यासारखी वाटतं, असं लोक मला सांगतात फोन करून. तर त्यावेळेला मला खूप छान वाटतं, नाही ठीक आहे. बरोबर. आणि कुठेतरी असं वाटतं की नाही आपण लोकांना कुठेतरी एक प्रॉमिस केलेलं आहे की 2 एपिसोड द्यायला पाहिजे. कधी खूप अडचणी येतात, आता सुद्धा येतात मध्ये, पण शक्यतोवर आम्ही जे 2 एपिसोड नक्की देऊ प्रत्येक आठवड्याला आणि वेगवेगळ्या विषयावरती देऊ. त्याच्यावरती कॉमेंट्स येतात तुमचे, तसे कॉमेंट्स येऊ द्या. म्हणजे काका तुमचा गणपतीचा पहिला एपिसोड हो आणि 500 एपिसोड ही एक जर्नी आहे, हा एक प्रवास झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना टेक्निकल तुम्ही सगळं आत्मसात करून घेतलं
आणि शिकून आज तुम्ही इंडिव्हिज्युअली स्वतः हो. प्रत्येक एपिसोड तुम्ही अपलोड करताय बरोबर. आणि आठवड्यातून तुम्ही कमीत कमी 2 एपिसोड द्यायला तुम्ही प्रयत्न करताय. हो. पुढची आपलं असं राहील रूपरेषा की काही अभंग अजून येणार आहेत. हो, अभंग येणार आहेत. अक्कलकोटच्या जवळपासची अजून काही जागा येणार आहेत. म्हणजे मंडळी असं आहे की आज मी पहिल्यांदा कॅमेरा समोर उभं राहिलोय आणि अक्षरशः घामाघूम झालोय. हो. घामाघूमच झालोय. पण काका दर गुरुवारी किंवा रविवारी आपल्याला माहितीपूर्ण विषय घेऊन येतात आणि ते कॅमेरा समोर सांगून त्याचं पूर्णपणे एडिटिंग करून आपल्यासमोर ठेवतात. ही नक्कीच सोपी गोष्ट नाहीये. त्याच्या मागे त्यांचा खूपसा रिसर्च, प्रयत्न आणि जागोजागी जाऊन हिंडणं आणि तिथून सगळी माहिती गोळा करून आणणं आणि आपल्या चॅनलवर दाखवणं ही सोपी गोष्ट बिलकुल नाही काका. तर तुम्हाला अशाच सगळ्या पुढच्या गोष्टींसाठी, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर काका तुमचं आरोग्य खूप छान राहावं अशी आम्ही स्वामींपुढे विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला छान छान एपिसोड देत जा, माहितीपूर्ण विषय सांगत जा. त्यामुळे आम्हाला स्वामींविषयीचं प्रेम जे आहे ते अजून वाढेल. खरं सांगू का विक्रांत, हे सगळं आता तू जरी एक वेगळा पार्ट म्हणून आज इथे बसलेला आहेस, मला प्रश्न विचारतोय, उत्तर सगळे होतंय, हे एक माध्यम आहे. आपण सर्व एकत्र ह्या चॅनलवरती काम करतोय, बरोबर आहे ना. तू आहे, त्याच्यानंतर अविनाश सातोसकर आहे, वेळ प्रसंगी आपले चंद्रकांत मिस्त्री आहेत, सुरुवातीला आमचा तो बिट्टू म्हणून आहे, त्याच्यानंतर आपली अक्षय आहे. कितीतरी असे आहेत जे आपण एकत्र करतो आणि ते सगळं जेव्हा बळ एकवटतं तेव्हा आपला एक एपिसोड बाहेर येतो. बरोबर. आणि आपण जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत मला तरी वाटतं हे सगळं व्यवस्थित सगळं होणार. महाराज आपल्याला एकत्रच ठेवणार आहोत. फक्त साथ द्या, हे प्रेम कायम ठेवा, एवढीच एक प्रार्थना आहे तुमच्याकडे आहे. स्वामी महाराजांच्या चरणी सुद्धा आहे, माझे गुरुदेव श्री स्वामी महाराजांच्या चरणी सुद्धा तीच प्रार्थना आहे. तुमचं प्रेम जे आहे जास्ती वाढू द्या. तर निश्चितच उत्तमात उत्तम आपण याचे करण्याचा प्रयत्न करू, तुमच्या सर्वांची साथ घेऊन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.